नमस्कार मंडळी. तर आज आपण इडलीचं पीठ कसं बनवायचं ते पाहणार आहोत. एकदम साध्या सोप्या पद्धतीने इथे सांगितलेलं आहे आणि खूप सारे टिप्ससुद्धा सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर एका पातेल्यामध्ये 3 वाटी रेशनचा तांदूळ घ्यायचा आहे किंवा जुना तांदूळ घ्यायचा आहे. स्वच्छ निवडून घेतलेला आहे. आणि दुसऱ्या पातेल्यात 1 वाटी उडीद डाळ, ते सुद्धा स्वच्छ धुवून स्वच्छ निवडून घ्यायचे आहे, पाहू शकता. आणि डाळीचं आणि तांदळाचं प्रमाण हे व्यवस्थित पाहिजे. तांदूळ 3 वाट्या घेतली तर डाळ 1 वाटी घ्यायची आहे. तांदूळ स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, कारण जुने असल्यामुळे त्याच्यात घाण भरपूर असते आणि पांढरे शुभ्र निघेपर्यंत धुवून घ्यायचे आहेत. आणि उडदाची डाळसुद्धा 3 ते 4 पाण्यानं स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे, पाहू शकता. येथे मी स्वच्छ पाणी निघेपर्यंत सगळं धुवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये परत तेवढं पातेलं भरेल एवढं पाणी ओतून ठेवायचं आहे. जास्तीचं पाणी आपण नंतर काढू शकतो, पण कमी पडल्यावर काय करणार ना, मग त्याच्यामुळे भरून बघू शकता पाणी ओतून ठेवलेलं आहे. नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मेथ्या टाकायच्या आहेत, तांदळामध्ये टाकायचे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे. आणि झाकण ठेवून एक दिवसभर 7 ते 8 तास छान हे ते तांदूळ आणि उडीद डाळ भिजवून घ्यायचे आहे. सकाळी घातलं तर संध्याकाळी बारीक करायचं आणि संध्याकाळी घातलं तर सकाळी हे बारीक करायचं, बघू शकता. आता मी ते सकाळी तांदूळ आणि डाळ भिजत ठेवली होती. आता रात्रीच्याला पाहू शकता 8-9 वाजलेत. मी ते बारीक करायला घेतलं आहे. तर खूप छान आपले डाळ आणि तांदूळ भिजलेले आहेत. आता आपण हे थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहोत. बारीक करताना पाण्याचा वापर जास्त करायचा नाही, थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे, लागेल तसंच. 1-2 एकदम चमचे टाकून पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे. जास्त पाण्याचा वापर केला तर पीठ पातळ होऊ शकतं. तर पाहू शकता. आणि हे तांदूळ बारीक करताना एकदम बारीक करायचे आहेत, रवाळ ठेवायचे नाहीत. त्याच्यामुळे तुमचा डोसा जो आहे तो व्यवस्थित होत नाही. एकदम पिठासारखं बारीक करून घ्यायचं आहे आणि जास्तसुद्धा घ्यायचं नाही. आणि तांदूळ आणि डाळ बारीक करताना मिक्सरच्या 2 नंबरचं भांडं असतं ना, त्याच्यामध्ये बारीक करायचं आहे. बारक्या भांड्यात करायचं नाही, ते बारीक होत नाही, जाडसर राहतं. तर पाहू शकता खूप छान पद्धतीने इथे आपलं तांदूळ बारीक झालेलं आहे. अशाच पद्धतीने मी उडीद डाळसुद्धा बारीक करून घेतलेली आहे. उडीद डाळ बारीक करताना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी जास्त टाकायचं आहे. आणि ते दोन्ही बारीक केल्यानंतर तुम्ही ज्या वाटीने तांदूळ किंवा डाळ मोजलेली आहे त्याच वाटीने 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत. आणि ते छान स्वच्छ धुवून 5 मिनटं भिजवून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आणि नंतर सगळं मिश्रण छान असं त्याच्यामध्ये सोडा किंवा मीठ अजिबात घालायचं नाही, एकदम एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकता सगळ्या गुठळ्या ते फोडायच्या आहेत आणि मस्त असं हलवून घ्यायचं आहे. आणि परत 7 ते 8 तास झाकून ठेवायचं आहे. उबदार ठिकाणी ठेवायचं, उन्हाळा आहे त्याच्यामुळे पीठ कधीही होऊ शकतं. तर बघू शकता आता मी ते इडली आणि डोसा करायला घेतलेला आहे. तर पीठ आपलं किती छान फर्मंट झालेलं आहे, पाहू शकता. मस्त असं पीठ आपलं फुगलेलं आहे, जाळी त्याला भरपूर सुटलेली आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने करायचे आहे. तुमची इडली सोडा किंवा इनो काहीही घालायची गरज नाही, एकदम टम्म अशी फुगते. डोसासुद्धा एकदम छान होतो. आणि तुम्ही ज्यावेळेस करता ना त्यावेळेस पीठ अजून एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते छान असं एकजीव झालं पाहिजे, पाहू शकता. आणि नंतर ज्या पातेल्यात करायचं आहे त्या पातेल्यात थोडं थोडं पीठ साईडला करून घ्यायचं आहे. तर येथे मी इडलीसाठी पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी, मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे. इडलीचं पीठ जास्त पातळसुद्धा नसतं आणि घट्टसुद्धा नसतं, पाहू शकता. पाणी आणि मीठ टाकल्यानंतर आणि चिमूटभर सोडा टाकायचा आहे. जर तुम्हाला वाटतं तुमची इडली फुगत नाही तर तुम्ही सोडा टाका, नाही तर इडली खूप छान फुगते. चिमूटभर सोडा टाकायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं पीठसुद्धा एकदम पांढरं शुभ्र अशी झालेलं आहे. अशा पद्धतीने हे इडलीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता आपण इडल्या लावून घेणार आहोत.
इडली पात्राला तेल लावून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे. तर बघू शकता येथे मी सर्व इडल्या पीठ ओतून शिजायला ठेवलं आहे. एक 15 मिनिटात मीडियम गॅसवर इडल्या आपल्या छान शिजल्या जातात. तर पाहू शकता आपली इडली मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि एकदम छान पद्धतीने अशी आपली इडली तयार झालेली आहे. बघू शकता, तुम्हाला दाखवते आतमध्ये सुद्धा जाळी त्याला सुटलेली आहे. तर बघा किती छान आपली इडली झालेली आहे, एकदम मऊसूत झालेली आहे. तुम्ही बाहेरचं प्रीमिक्स ती आणायची अजिबात गरज नाही आहे. या पद्धतीने एकदा इडलीचं पीठ नक्की तयार करा. तोडून दाखवते मी तुम्हाला. खूप छान पद्धतीने आपली इडली तयार झालेली आहे, एकदम मऊ लुसलुशीत अशी आपली इडली तयार झालेली आहे. तुम्ही बाहेरचं प्रीमिक्स वापरण्यापेक्षा ही घरगुती केल्यावर कितीही पोटभर माणूस इडली खाऊ शकतं. आता आपण डोसा करणार आहोत. डोश्यासाठी प्रथम तव्यावर तूप टाकून घ्यायचं आहे आणि नंतर पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे. त्याच्यामुळे आपला डोसा एकदम छान पद्धतीने स्प्रेड केला जातो. डोसा करण्यासाठी थोडंसं पीठ पातळ करायचं आहे. तर बघू शकता मस्त असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. तुम्ही जर नुसतं डायरेक्ट तूप टाकून जर केला तर डोसा व्यवस्थित होत नाही, तव्याला चिटकून बसतो. त्याच्यामुळे पाण्याचा शिंतोडा द्यायचाच प्रत्येक टायमाला द्यायचा. वरून तूप टाकायचं आहे. तूप छान असं पसरून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त असा आपला एकदम कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे. विकत बाहेर भेटतो तसा पद्धतीने आपला डोसा तयार झालेला आहे. पाहू शकता बघा, दुसरा सॉट डोसा आपला तव्याला अजिबात चिटकले नाही. प्रत्येक टायमाला तीच प्रोसेस वापरायची आहे. तूप टाकल्यानंतर पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि नंतरच डोसा तव्यावर पसरवायला घ्यायचा आहे. तर या पद्धतीने एकदा इडलीचं आणि डोशाचं पीठ नक्की तयार करून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.